श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, असं काय घडलं जिथे आम्ही गेलो होते तिथे आम्हाला तुरंत पटकन हकललं आणि पोलीसवाले आले. पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की समजेल तुम्हाला का बरं हकललं आणि का बरं निघा लागलं. नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही निघालो होतो बाहेर एन्जॉय आणि आमची पिकनिक ट्रिप असं काहीतरी समजा, एका दिवसाची वन डे ट्रिप पिकनिक होती. आणि खूप छान सकाळी उठलो आणि तुम्ही म्हणसान दाखवलं का बरं नाही, काय रोजच प्रत्येक पिकनिकला आम्ही तेच करते. सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून सगळ्या घरादाराचा स्वयंपाक करून, आपला स्वतःचा स्वयंपाक करून, डबे पॅक करून निघायचे. तापी नदीला दर्शन घेऊन समोरचा प्रवास सुखरूप होऊ दे असं बोलून निघाली समोरच्या प्रवासाला. इतकं छान वातावरण होतं. रोडनं असं वाटत होतं का आपण कुठे कोकणामध्ये फिरायला चाललो. खरं कोकणासारखे झाडं, रोडने खूप छान वातावरण, दोन्ही साईडने इतके मोठाले झाडं होते ना, खूप छान म्हणजे छान निसर्गरम्य वातावरण, खूपच मस्त होते. आणि हा ढगामध्ये तर त्या पहाडामध्ये ते एवढं सही वाटत होतं का आपण खूप दूर फिरायला आलो. खरं खूप छान वाटत होतं. हे गाव होतं, यावलकडून निघालं होतं. भुसावळ ते यावलपर्यंत आलो. यावलमधून दहेगाववरून अंदर जायचं. तिथून मला गावं काही माहीत नाही, निमखेडा काही सावरखेडा असं काहीतरी गाव होते, तिथून निघायचं. जिथे आम्हाला यायचं होतं तिथे आम्ही पोचल्यावर जास्त लोक होते नाही, खूप सोबतचे माणसं म्हणत होते आपण 2 व्हीलरनं आले आणि जास्त बाया दिसत नाही, पण समोर खूप बाया होत्या. आणि आम्ही आलो होतो सकाळी 9 वाजता निघालो तर 11:30 वाजता पोचलो. म्हणजे डॅमवर यायचा किंवा फिरायला पिकनिकला जायचा ह्या टायमाला लोक घरातून निघते, पण आम्ही सकाळीच निघालो कारण आम्हाला घाईच इतकी असते. तिथं पोचल्याबरोबर साहेबांनी एक फोटोच काढून घेतला, हिरोने एक फोटो काढला आणि मी बसली फक्त त्यांच्याकडे बघत, कारण काढणारी मीच होती. मग म्हटलं ओ माझा पण थोडा व्हिडिओ काढा, म्हणून मी थोडीशी इतरायला लागली पाण्यामध्ये, कारण असं बापजानी कधी पाणीच पाहिलं नव्हतं. आता चला म्हटलं, कधी बापाच्या घरी बघितलं नाही तर नवऱ्याने दाखवलं तर बघूनच घ्यायचं दूध आहे का पाणी आहे. म्हणून एकदाची हिंमत करून घुसली पाण्यामध्ये आणि बघितलं तर ते पाणी होतं. मला असं वाटत होतं का दूधच आहे खरं, पण ते दूध नव्हतं, ते पाणी होतं. मग गेलं. आम्ही असे छान व्हिडिओ काढत होते म्हणून यांनी मला दचकवलं आणि असे आले. खूप मस्त आहे, खूप एन्जॉय, खूप छान आहे. निंबा डॅम्प होता, हा ओव्हरफ्लो झाला की असं बाहेर पाणी फेकते, खूप उंचावर होतं. बघा हे दोघं बाप लोकांचं कौतुक अल्लग. 50,000 तिथून आवाज देऊन व्हिडिओ काढ, फोटो काढ म्हणून माझा एक पण व्हिडिओ नाही चांगला आणि एक पण फोटो नाही. सगळे फोटो आणि व्हिडिओ माझ्या धीरानेच काढले. असं करून सगळ्या मैत्रिणी वरती गेलो, असंच हात धरून, पण खूप असं भारी वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगून. खूप 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 पाण्यामध्ये 1.5 तास पाण्यामध्ये होतो. अक्षरशः ते दादा, एक आमचे रवी दादा तर डायरेक्ट खलखल हालायला लागले होते. मीनं थोडीशी इथं शायनिंग मारली आणि माझा मटकत एक व्हिडिओ केला आणि मग ग्रुप फोटो घ्यावा म्हटलं. चला ग्रुप फोटो घेतला. बघा सगळेच्या सगळे व्हिडिओ फोटो सगळे काढत होतो आम्ही. खूप छान फोटो काढले, खूप छान व्हिडिओ केले, असं काहीच नाही. आणि आमच्या सोबतचे सगळे मस्त आहे, सगळे मस्त एन्जॉय करत होते. आहे बघा, यांचं काही सुचत नव्हतं फोटो काढ असं. आता आम्ही चौघीनं पण व्हिडिओ केला, तो आहे माझ्या देराच्या मोबाईलमध्ये, माझ्या ह्याच्यात काही जास्त आहे नाही. तिथून आम्ही असं चौघी पडत आलो आणि तिथे कुठे वाजल्या शिट्ट्या. पोलीसवाल्याच्या गाड्या आल्या आणि तिथून आम्हाला सगळ्यांना उतरवलं. देवा बरं झालं म्हटलं, 9:30 निघालो, 1.5 तास पाण्यामध्ये होतं. तसं तर माझ्या माणसाने आणि त्या रविदादांनी कपडे बदलून घेतले होते, आम्हीच पावसात होतो. असे काही थोडेसे फोटो काढले, ते पण मी ॲड केले. नक्की बघा. आणि खूप एन्जॉय केली आम्ही, असं काही नाही. हे बघा, पोरगं जाण्यासाठी घाई करत होतं, आम्ही दाबून फोटो काढायला लावत होतो. मी पण असे फोटो काढले. आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि 1.5 तास पाण्यामध्ये राहून खूप एन्जॉय, खूप मस्ती. तुम्हाला यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कुठे आहे काय आहे, मी तुम्हाला सांगते. आणि इतकं छान वाटत होतं, अक्षरशः असं वाटत होतं दुधामध्येच आपण उभं आहो काय. खरं दूध तर नव्हतं पण पाणी होतं, पण दिसायला तर असं दूधच आहे. आणि त्या बॅगमध्ये सगळं पाणी गेलं होतं, कारण त्याच्यात आमचे मोबाईल होते. तेवढ्या वरच्या टोकावर तरी आम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन गेलो. मग मोबाईल घेऊन खाली आलो. तुम्हाला काय सांगू, एक कौतुक अलगच असते व्हिडिओचं. आणि आता आपण व्हिडिओ करायला लागलो तर सगळीकडे व्हिडिओ. आणि तिथं पण बघा, मी पण इथं व्हिडिओ काढत होती. मी म्हटलं आता मला भीती वाटत आहे, मोबाईल पाण्यात जाऊ शकते, म्हणून खाली उतरली. अगोदर मोबाईल बॅगमध्ये टाकला, नंतर मी परत गेली. पाण्याच्या बाहेर एक वेळा पाण्यात जाऊशा वाटत नव्हतं, जेव्हा गेलो तेव्हा निघूशा वाटत नव्हतं. तुम्हाला काय सांगू, पण खूप छान वातावरण आहे. जास्त दूर नाही आहे, 1.5 तास लागला भुसावळवरून झाला. भुसावळवरून यावल आहे फक्त 20 किलोमीटर. 20 किलोमीटर समोर दहेगाववरून जायचं. दहेगाववरून पण जवळच आहे, फक्त रस्ता थोडा खराब आहे आणि जंगलात आहे, म्हणून सांभाळून या. आणि खूप सारे जणच मिळून या, एकटं बिकटं येऊ नका, मला तरी असं वाटते.
छान वातावरण, मैत्रिणीची मुलगी, माझी मुलगी असं एकच आहे आमची. खूप छान तिला घेऊन बसली होती मी. तिला भीती वाटत होती वरती जायची म्हणून, ते नाही म्हणत होती म्हणून आम्ही दोघी मायले की बसलो खाली. कारण मी वरतून खाली आली होती ना, असे छान छोटे छोटे फोटो काढून घेतले. पण माहिती आहे का, मैत्रिणी असल्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही आहे. बरं वय आहे तर घुमून घ्या. म्हातारपणात कोणी म्हणणार नाही आहे आपल्याला फिरायला चला का घुमायला चला, कुठंच नाही. म्हणून मी खूप छान छान व्हिडिओ काढले आणि घुमायला गेलो. इतकं मस्त वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू. ते पाण्याच्या बाहेर बिलकुल निघून नव्हतं वाटत, इतकं म्हणजे खूपच छान. आणि काय तिथं आले अक्षरशः पोलिसाच्या इतक्या गाड्या आल्यानं तुम्हाला काय सांगू. इतके शिट्टे मारत होते का एक पण मुलाला तिथं राहू दिलं नव्हतं. 2 दिवसा अगोदर ते जे पायऱ्यामधून जे पाणी निघते ना त्या पाण्याच्या तिकडे, समजा तुम्ही तिथे आहे ना, मग 2 दिवसा पहिले मुलगा मेलेला होता म्हणून त्या पोलिसवाल्यांनी काही थांबवलं नाही, राहू दिलं नाही आम्हाला. आणि मग माणसांनी कपडे बदलून घेतले, कारण माणसं कुठं पण बदलू शकते. आम्ही कपडे बदलवले नाही, मी ते आलो केळाच्या बागामध्ये साईडनं गाड्या लावल्या आणि छान निवांत बसलो. आणि मस्त आम्ही कपडे बदलवून जेवणाला बसायची तयारी चालू होती. असं वाटत होतं का आम्ही कुठंतरी आलो. खरं इतकं छान 1-1.5 तास जेवणामध्ये घालून असं वाटत होतं घरी जायचंच नाही. आणि निघालो परत घरी जायचा प्रवास. घरी जायचं जेवण केलं होतं सगळ्यांनी, 1.5 तास आराम कोणीच केला नाही तिथे, पण निवांत बसलो होतं. जेवण खूप आरामात केलं. असं वाटत वावरामध्ये खुल्या भागात जेवायला खूपच मजा वेगळी. आणि मग परतीचा प्रवास 4ही गाड्याचा सोबत एन्जॉय वाटते. व तरी आम्ही जातच असते, जवळपासचे टूर असले की आम्ही सोबतच असते सगळी गँग आमची. आणि ते प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मित्रमैत्रिणी असली का आमचे तेवढेच सोबत असतात. याच्यामध्ये वाढू शकतात पण कमी ना होत. म्हणून येताना यावलमध्ये असं दुकान होते रस्त्यावर, खूप छान 100 रुपयाची चप्पल कोणती पण घ्या, खूप छान चप्पल होती. म्हणून आम्ही एकीने 2-2 जोडं म्हणून असे 500 रुपयाच्या 5 चप्पलच घेतल्या. दुसरं काही नको, तिथं डॅम्पवर काही दुकान होतं नाही. म्हणून रस्त्याने निघालो. अजून परतीचा प्रवासाला चेंज माणसांना तापीना दिला, नमस्कार केला, तुझ्या आशीर्वादाने सुखरूप प्रवास झाला हे सांगून घरी यायला निघालो. आणि घरी आल्यावर बघितलं तर घरी काही पण या, कुठं पण फिरायला जा, कितीही उठा, बाईला हे कामं असतेच. घराच्या दरवाज्यात पोचल्याबरोबर पोराची किरकिर सुरू. आणि घरात आले, ओले कपडे काय म्हणू, सकाळपासून ते निवांत 2 मिनटंच बसली तर लगेच आठवलं अरे आपल्या बॅगमध्ये ओले कपडे आहे. लगेच उठली, कपडे काढून घेतले. आणि कपडे काढल्यावर म्हटलं आता ते धुणे बी तर आपल्यालाच आहे. तुम्हाला काय वाटेल, कपडे धुतले नाही तर कोणी थोडी धुणार आहे. म्हणून माझ्या मुलांनी त्या बागातले 4 केळं तोडले होते. आम्ही तोडू दिले नव्हते पण त्यांनी तोडले म्हणून 4च तोडू, 5व्या केळ्याला हात लावू नको. ते आमच्या समोर तोडले नाही म्हणून तितके तोडू दिले नाहीत, आम्ही हात पण नसा लावू दिला. कपडे धुतले. बाय बाय. आवडला असेल तर नक्की सांगा.